गावाचा गोंधळ आणि अर्थातच लाथांचा सुकार किंवा गावापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. गावाला काही सांगता येईल. परंतु आज या घटनेला म्हणजे प्राचीनातल्या गोष्टी सोडा, मध्ययुगीन गोष्टी सोडा, परंतु या काळातल्या ज्या आपण गोष्टी विचारात घेतल्या म्हणजे वर्तमान युगामधल्या, अगदी वर्तमान काळामधल्या, तर गाढवाच्या अनेक रंजक कथा तुमच्या समोर दररोज येत असतात. आता परवाचाच कार्यक्रम होता पुण्यामध्ये. तर ते गाढवाने परत हिंडायला सुरुवात केली आणि गाढव तर असं भाग्यवान आहे की त्याला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि मोदींच्या विरुद्ध एक नेतृत्व म्हणून लोक त्याला सन्मानित करतायत. याच्यापेक्षा गाढव गर्धवराजाचा गौरव मला वाटतं कधी कोणी केलेला नसावा. म्हणजे प्राचीन काळापासून तुम्ही जर या गर्धवराजाची कथा जर ऐकत आला तर त्याच्यात नेहमीच हेटाळणी करण्यात आलेली होती. परंतु आधुनिक काळामध्ये असं हे भाग्यवान गर्धव आहे की त्याची सगळी आरती करा. संजय राऊत सारखा विदूषक त्याची आरती करायला पुढे आला. नंतर त्या अंधारेबाई पण अगदी आरतीचं ताट घेऊन पुढे आल्या, ओवाळायला पुढे आल्या. म्हणजे खरोखर हे गर्धव भाग्यवान आहे. गर्धवराज म्हणून त्याची खरोखर हेटाळणी न करता त्याची संभावना सर्वजण करत आहेत. हे त्याचं सगळ्यात मोठं भाग्य आहे आणि अर्थातच हे भाग्य जे आहे ते गांधी नावाच्या एका घराण्यामध्ये जन्माला आल्यामुळे आले. हे तर उघड आहे. परंतु आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की या गर्धवाला ऐकण्यासाठी पण काही लोक येतात आणि मी असेही लोक पाहिलेले आहे की मोदींचा इतका तीव्र प्रकारचा तिरस्कार, तीव्र प्रकारचा त्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी एक विषाक्त भावना अशी झालेली आहे. काय कारण माहिती नाही. त्यांना काय असं गू खायला घातलं ना काँग्रेसने की ते चांगलं म्हणतायत काँग्रेसला आणि मोदींना शिव्या देत आहेत. मोदींच्या हिंदुत्वांच्या संकल्पनांविषयी त्यांनी जे काही केलं नाही त्याविषयी टीका आम्ही करू, शेवटपर्यंत करत राहू आणि अत्यंत उग्र शब्दामध्ये करत राहू. परंतु आपले सचिन पाटील म्हणतात त्याप्रमाणे कसं आहे, अन्न गोड लागलं नाही म्हणून माणूस विष खात नाही किंवा गू खात नाही. त्याप्रमाणे गू खाणारी लोक पण या काळामध्ये आहेत. याचं मला पण खरोखर आश्चर्य वाटतं. आणि म्हणून गू खाणारी लोक आहेत तोपर्यंत गर्धव राजाची चैन आहे, चंगळ आहे, त्याला असंच आनंद साजरा करता येईल आणि त्याला खरोखर वाटायला लागेल की मी राजा आहे, जंगलचा राजा आहे असं जर गाढवाला वाटायला लागलं तर कशी त्याची मनोवस्था होत असते तशीच त्या प्रकारे राहुल गांधीची झालेली आहे. आणि आता तो मोठ्या मोठ्याने पुण्यामध्ये येऊन खिंकाळला. अर्थात ते खिंकाळणं होतं ते सगळं असंबद्ध होतं. त्याचा संबंध जर कुठे काय लावायचा झाला तर तो केवळ म्हणजे आपल्या इथे जवळच तो जिथे पुण्यामध्ये येरवडा आहे तिथे मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि मग या लोकांनी त्याच्यावरती कदाचित विचार करावा अशी प्रेरणा त्याच्यापासून घ्यायला मिळेल किंवा वागायला मिळेल. परंतु अशा प्रकारचा असंबद्ध बोलणारी व्यक्ती याला जी केवळ संभावना गाढवामध्ये होऊ शकते, त्याला चांगलं म्हणणारे लोक आहेत त्याच्यावरनं ह्या देश दिवाळखोर होईल की काय अशी भीती वाटायला लागते. आणि अशी लोक बरेच आहेत. मी तर म्हणतो की 10, 15, 20% तरी लोक अशी असावीत की ते ज्या गर्धवाला ते राजा म्हणून म्हणत असतील, निश्चितपणे म्हणत असतील ते. कारण काय तर मोदींचा तीव्र द्वेष. आणि द्वेष असायचं कारण काय की मोदी चहावाला आहे, हे आहे, भाजपचा आहे, संघ भाजपचा आहे म्हणून त्यांच्याविषयी मनामध्ये जो प्रचंड प्रमाणात दाह होत असतो, दाह तो खरोखर मी जेव्हा पाहतो तो अर्थात त्याला व्यक्तिगत मोदींनी काही त्रास दिला अशातला भाग नाही आहे. महागाई जी होती पूर्वी होती आजही होती. त्या उलट मोदींच्या काळामध्ये त्यांनी शौचालय बांधली, बाकीच्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी मोदींनी केल्या, सर्वसामान्य माणसांसाठी केल्या, हे मान्य करायलाच पाहिजे. हिंदू हितासाठी त्यांनी जनरली पाहायला गेलं तर केवळ हिंदू हितासाठी काही केलं नाही हे मान्य करायला पाहिजे. त्यांच्या आंधळ्या भक्तांप्रमाणे त्यांचं आंधळं समर्थन आम्ही करत नाही आणि करणार नाही. परंतु शौचालयाचा जी नेहमी करण्याची मोठी घोषणा जी होती त्यांनी ती लाल किल्ल्यावरनं केली, असं आत्तापर्यंत कुठल्या पंतप्रधानांनी केलेलं नव्हतं. याचं कारण होतं की त्यांना त्याचं दुःख माहिती होतं. गरीब स्थितीमध्ये जन्माला आलेले मोदी ग्रामीण भागामध्ये राहत होते आणि शौचालय घरीमध्ये नसणं हे किती वाईट आहे ही त्यांना बोध होती. आणि त्यामुळे त्यांनी पहिली योजना तिने जी लाल किल्ल्यावर भाषणात घर घर शौचालय घोषणा केली आणि त्याप्रमाणे अंमलात आणली गेली. तसं कुठलंही काय काम करण्याचं बुद्धी किंवा तसं काय काम करण्याची जी क्षमता पूर्वीच्या काँग्रेसवाल्यांनी कधीच दाखवलेली नव्हती. पण मोदींनी जी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या मान्य करून सुद्धा
त्यांनी जे काय हिंदूंसाठी केलं नाही त्याविषयी त्यांच्याविषयी आम्ही टीका करत राहणार. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की गाढवाने उठवावं, खिंकाळावं, लाथा माराव्यात आणि ते सगळ्यांनी सहन करावं. या गाढवाला त्याची जागा दाखवायची वेळ आलेली की अनेक वेळा सांगून झालं, परंतु भारतीय जनता पक्ष ते दाखवायला तयार नाही आहे. याउलट त्यांना गुदगुल्या होत असतात की ते गाढव खिंकाळलं, ते ओरडलं आणि वेड्यासारखे त्यांनी चाळे केले, लाथा हाणल्या, सणसणीत लाथा हाणल्या की लोक म्हणजे वेड लागलेला गाढव आहे म्हणून. अरे त्यापेक्षा मोदी बरा रे बरा, किती काय असं ना वाईट असं ना असं तर करणार नाही म्हणून. हीच भावना भारतीय जनता पक्षाची आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष या गर्धवराजावरती काही कारवाई करणार नाही. त्याला गर्धवराज होऊच देईल. गर्धवराजाच्या भूमिकेमध्येच ते राहत राहील, ते लाथा मारत राहील आणि मग अंधारेबाईंसारखी लोक किंवा विकृत हे जे विष मनामध्ये असणारी लोक त्याची आरती करत राहतील, त्याला ओवाळत राहतील आणि त्याला आदर करत राहतील. तर हे सगळं तुम्हाला क्रमप्राप्त आहे. हे गर्वाचा अवतार आहे तोपर्यंत. आणि हे तर लोकशाहीचं दुर्दैव आहे आपल्याकडे, असं म्हणायला पाहिजे ना की एका गाढवाला विरोधी पक्ष नेतेपद मिळालं, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव देशाचं काय असणार आहे. या लोकशाहीची ही फार मोठी शोकांतिका आहे. लोकतंत्राची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की एक गाढव या देशाच्या विरोधी पक्ष नेतेपदी बसलेलं आहे आणि ते अविरतपणे खिंकाळत आहे. त्याच्या एकाही वाक्याविषयी सुसंबद्धपणे तुम्ही त्याचा बोध घेऊ शकणार नाही किंवा त्याच्याविषयी तुम्हाला हसण्याच्या पलीकडे तुम्ही गेलेले आहेत. आज असं झालं आहे. हसावे की रडावे असं कळू नये अशी जी परिस्थिती उद्भवते आणि त्याच्यानंतर माणसाला अक्षरशः वेळ लागण्याची परिस्थिती निर्माण होते. तशी परिस्थिती राहुल गांधीचं भाषण ऐकल्यानंतर होत असते. परंतु त्याच्या भाषणालाही टाळ्या पिचल्या जातात. मोदींना किती उगीच बोलला म्हणून बोलला. आता त्याच्या 10% लोक मोदींचा द्वेष करणारे जे आहे ते करत राहू दे. परंतु आज अशी वस्तुस्थिती आहे की हे गाढव भाजपच्या फायद्याचं ठरत आहे. त्यामुळे जे गाढव जेवढं खिंकाळेल तेवढा धन्य हो, मोदींची धन्य हो म्हणून सगळेजण हे करत राहणार आहेत, आरती करत असतील असं त्यांना वाटतं. परंतु हे त्यांनी काय कायमचं राहीलच असं समजू नये. कारण गंभीरपणे विचार करणारा मोठा मतदार जो आहे, हिंदू मतदार मोदींपासून खूप नाराज झालेला आहे. जर आदरणीय योगीजी पंतप्रधान योग्य वेळेत झाले तर सगळं भारतीय जनता पक्षासाठी ठीक राहील. अन्यथा एक गाढव समोर आहे म्हणून तुमचं सगळं भागतंय असं काय होण्याची शक्यता दिसत यापुढे तर दिसणार नाही. तुम्हाला आज आनंद वाटतो की एक गाढव जेवढं जास्त खिंकाळेल तेवढा मोदींचा मोठेपणा सिद्ध होत असतो. आणि या उलट जर विरोधी पक्ष नेता कोणी गंभीरपणे काम करणारा मनुष्य असता तर अर्थातच मोदीने त्यांनी अडचणीत आणलं असतं. परंतु हा गाढव जास्तीत जास्त लाथा मारतो, त्याच्यामुळे अर्थातच मोदींचं महत्त्व वाढतं. एक माणूस म्हणून त्यांचं महत्त्व स्वाभाविकपणे वाढतं. एक चांगले व्यक्ती म्हणून त्याचं महत्त्व वाढतं. तर तसं वाढवण्यासाठी भाजपवाले करतायत प्रयत्न. तो त्यांच्या अंगलट एका दिवशी येऊ शकतो, ह्याची त्यांनी बोध घेणं आवश्यक आहे. त्यांनी थातूरमातूर काही न करता किंवा या गोष्टीवर समाधान न मानता ज्या गोष्टी आश्वासनं दिलेली आहे ती हिंदू हिताच्या गोष्टी त्यांनी करण्यासाठी मार्गी लावला पाहिजे. सगळं काळ जो आहे तो येता काय काळ त्याचा तसा केला नाही तर अत्यंत संतप्त आणि नाराज असलेला एक मोठा वर्ग जो आहे हिंदू मतदारांचा तो त्यांच्यापासून बाजूला जाऊ शकतो. याविषयी भारतीय जनता पक्षाने चिंतन मंथनच नव्हे तर क्रियान्वयन करणं सगळ्यात जास्ती या जगात केलं आवश्यक आहे.